म्हणू प्रार्थना सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयै वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरि ओम. हरि ओम. आपण 2 आठवड्यांनी भेटतोय आता आणि त्याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण हा जो चौथा विषय विभाग आहे तो बघायला सुरुवात केली होती. कर्म, समर्पण आणि श्रद्धा. छोटा आहे तो भाग, 3च श्लोकांचा मिळून आहे. त्याची प्रस्तावना मी गेल्या वेळेला केली होती आणि 30व्या श्लोकाला सुरुवात केली होती. तर आता प्रस्तावना तर मी नाही आता परत हे करत, पण 30वा श्लोक जरा आपण बघूया. म्हणजे जो भाग झालाय तो थोडासा लवकर आणि मग पुढचा डिटेल मध्ये घेऊया. तर 30वा श्लोक म्हणा. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखे. या 30व्या श्लोकापासून हा कर्म, समर्पण आणि श्रद्धा नावाचा विषय सुरू होतो. आपण थोडस मागे गेलो होतो प्रस्तावनेत की ह्याच्यामध्ये एक उत्तर दिलंय. तो प्रश्न कुठे विचारलाय तो 9व्या श्लोकामध्ये, 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये यज्ञार्थ कर्म मुक्त संघ होऊन करावे असं स्टेटमेंट केलंय. पण ते मुक्त संघ कसं व्हायचं त्याचं उत्तर ह्या 30व्या श्लोकात दिलंय. मध्ये पुष्कळ बाकी कर्मयोगाच्या इतर संकल्पनांचा विस्तार केलेला आहे. आणि काय ते उत्तर, मुक्त संघ कसं होणार, कर्म ईश्वरार्पण करू. म्हणजे कर्मयोगाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणाची कशी एक धाटणी पाहिजे, कशी एक जडणघडण पाहिजे ते शिकवणारा हा श्लोक आहे. त्याचबरोबर आधीच्या विषय विभागात सांगितलेलं आहे भगवंतांनी की ज्ञानींनी अज्ञानींना, म्हणजे ज्यांना अजून ज्ञानासाठी आवश्यक पात्रता तेवढी अंतःकरणाची शुद्धता मिळवता आलेली नाहीये, त्यांना ज्ञानाचा उपदेश करायला जाऊ नका, त्यांचा बुद्धिरेत होईल असं वागू नका. उलट ते जे काम करतायत त्याचीच अधिक प्रशंसा करा आणि तेच काम ते अधिक चांगलं कसं करतील असं पहा. तर असे जे लोक आहेत की ज्यांना अजून कर्माचा अधिकार आहे, ज्ञानाचा अधिकार नाहीये, तर अशा सगळ्या कर्माचा अधिकारी असणाऱ्या लोकांनी कशा प्रकारे जर काम केलं तर पुढे त्यांचा ज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी त्यांची वाटचाल होईल सुरळीतपणे, त्यांची प्रगती कशी होईल ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन हे या एका श्लोकात भगवंतांनी केलेलं. काय सांगतात सुरुवातीला पहिल्याच चरणात, मयी सर्वाणी कर्माणी सन्न्यस्य. सगळी कर्म मयी म्हणजे मला अर्पण कर. म्हणजेच अर्पण कर म्हणजे त्यांच्याशी तुझा संबंध काही आहे हे विसरून जा. कारण आपण बघितलं होतं प्रकृते क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः आधीच्या श्लोकामध्ये, हे सगळा प्रकृतीच्या गुणांचा खेळ आहे. त्याच्यामध्ये माझं काहीच नाही. आणि प्रकृती ही कोणाची शक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे, परब्रह्माची शक्ती आहे. तर वास्तविक पाहता संसारामधल्या सगळ्या क्रियांमध्ये ही प्रकृती ही जी माझी शक्ती आहे तीच काम करते. आणि या त्रिगुणात्मक प्रकृतीपासूनच शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि बाकी सगळे सृष्टीतले घटक जे काही आपल्याला दिसतं, त्याचे काही अनुभवाला येतं, ते सगळं काही त्या प्रकृतीच्या तीन गुणांपासूनच बनलेलं आहे. म्हणजे हे सगळं परमेश्वराचंच आहे. पण आपल्याला वाटतं की हे माझं आहे आणि हे माझ्या उपयोगासाठी परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. तर सगळं काही भगवंताचंच आहे आणि भगवंत आपला आहे असा विचार करणं म्हणजे कर्म ईश्वरार्पण करणं. अशा याच्याकडे भगवंत आपल्याला त्या भक्ताला नेतायत. आणि तू जर अशा विचाराने भगवंत माझे आहेत, बाकी माझं काहीच नाहीये, तर ते कर्म तुला बंधनकारक होणार नाही असं सांगण्याचा तो प्रयत्न. आता कर्म अर्पण करणार म्हणजे काय करणार, कर्म आपल्याच हाताने करणार. मग अर्पण करणार म्हणजे
दोन गोष्टी अर्पण करायच्या कर्मातल्या. एक तर कर्म मी करतो आहे ही कर्तृत्वाची भावना, आणि हे कर्म मी केलंय म्हणजे त्याच्यापासून मिळणारं हे फळ मला उपभोगायचे, अशी भोक्तृत्वाची इच्छा किंवा त्या फळाची जी आपली आसक्ती. त्याला ज्ञानेश्वरांनी दोन छान शब्द वापरले होते, कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू. तर कर्म अर्पण करणं म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार सोडून द्यायचा आणि भोक्तृत्वाची जी उपभोगात्मक आसक्ती आहे ती सोडून द्यायची. या दोन गोष्टी सोडणं म्हणजे कर्म अर्पण करणं. आता इथे आपल्या मनात साहजिकच एक प्रश्न येतो की कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार किंवा कर्तृत्वाची जाणीव, अहंकार शब्द जरा थोडी पुढची स्टेज आहे. पण आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो तेव्हा आपल्याला एक जाणीव तर असतेच की हे मी केलंय, हे मला करता येतं किंवा हे मला चांगलं करता येतं. तर मग या जाणीवेत काय वाईट आहे एवढं? तो खूप नैसर्गिक गोष्ट आहे ती. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट नव्याने करायला सुरुवात करतो मग त्याची आपल्याला पुरेशी प्रॅक्टिस होते आणि करून करून त्यातलं आपलं कौशल्य वाढत जातं. मग आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. हे सगळं होत असताना जेव्हा आपला विकास होत असतो, मग एखाद्याचं कौशल्य वाढत जातं तेव्हा एक स्वाभाविकपणेच कर्तृत्वाची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि ह्याच्यात समर्पण करण्याजोगी किंवा त्याग करण्याजोगी काहीच गोष्ट नाहीये. मग प्रॉब्लेम कुठे सुरू आहे? जेव्हा अशी स्टेज जर आली की मी खूप भारी आहे, माझ्याशिवाय ही गोष्ट होऊच शकत नाही किंवा कोणीच दुसरा माझ्या इतकी चांगलं करू शकत नाही, असा जर आपल्या मनामध्ये भाव, ती आपली एक्सपर्टाईज वाढता वाढता जर कुठे यायला लागला, तर त्याला म्हणतोय आपण कर्तृत्वाचा अहंकार. अदरवाईज कर्तृत्वाची जाणीव असल्याशिवाय आपली प्रगती पण होणार नाही. पण जाणीव असतानाच आपलं काय चुकलं काय नाही हे आपलं अनालिसिस होईल, आपल्यात सुधारणा करणं होईल, मग पुढे जाणं होईल, मागच्या चुका सुधारून पुढचं, हे सगळं आवश्यकच आहे. त्याच्यासाठी स्मृती दिलेली आहे आपल्याला परमेश्वराने. पण पुढे जाऊन जर आपल्याला त्याचा मद चढला, म्हणून कर्तृत्वाचा मद जर निर्माण झाला तर तो मात्र सोडला पाहिजे. इतरांपेक्षा आपण मोठे आणि आपल्यासारखं कोणीच नाही, हा जो भाव आहे हा सोडायला पाहिजे, एवढंच म्हटलेलं. आणखी अजून एक गोष्ट, कर्म पूर्ण व्हायला फक्त मी केलं एवढीच गोष्ट पुरेशी नसते. इतर अनेक गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात, आपण 18व्या अध्यायात त्या बघणार आहोत त्या 5 गोष्टी, की त्या 5 गोष्टी एकत्र आल्याशिवाय तुम्ही कितीही जरी मन लावून केलं तरी त्या कर्माला फळ म्हणजे चांगल्या पद्धतीने ते कर्म पूर्ण होऊ शकत नाही. तर ते सगळं होणं ही परमेश्वराची कृपा आहे. हे विसरून जाऊन मीच केलं आणि फक्त आपण केलं म्हणजे होतं, अशी भूमिका असणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण केवळ आपल्या करण्यानेच झालं असं जर वाटलं तर मग ते एक प्रकारचं अज्ञान आहे, की मग बाकीच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेत नाही आहात आणि त्याच्यात जर तुम्ही रमायला लागलात तर मग ते अंतःकरण ज्ञानमय न होता भोगाकडे त्याची प्रवृत्ती वाढत जाते. आणि म्हणून कर्तृत्वाच्या जाणीवेबरोबर हा जो अहंकाराचा एक फणा मधून मधून डोकवायला लागतो तो येऊच नाही, तो निर्माणच होऊ नये, अशी व्यवस्था म्हणजे कर्म अर्पण करणं. ते कर्म अर्पण करण्याची ही संकल्पना निघाली कशासाठी? तर अहंकाराचं मूळ मनामध्ये बीज पेरलंच जाऊ नये आणि त्यात ते फोफावूच नये म्हणून. आता पुढे आपण बघतोय, मयी सर्वाणी कर्माणि संन्यस्य, इथपासून श्लोकाला सुरुवात झाली आणि श्लोकाच्या शेवटी म्हणतात युद्धस्व विगत ज्वरः. म्हणजे सुरुवातीला कर्म अर्पण करून टाकायला सांगतात आणि श्लोकाच्या शेवटी युद्धस्व म्हणजे युद्धाचं कर्म करायला सांगतात. तर मग आता कर्म अर्पण करून कर्म कसं करायचं? तर सगळ्या कर्मांसाठी जी शक्ती, बुद्धी आणि काय साधनांची अनुकूलता लागत असेल, अंतःकरणामध्ये ती कर्म करण्यासंबंधी एक तीव्र प्रेरणा निर्माण झाल्याशिवाय आपण कर्माला प्रवृत्त होत नाही. हे सगळं ईश्वरामुळे घडतंय आणि सगळं कर्तृत्व ईश्वरामुळे आहे. ही जाणीव ठेवून देवाच्या स्मरणात केलेलं कर्म हे त्याला सहजच अर्पण होतं. प्रत्यक्ष कृती सोडायचीच नाहीये. प्रत्यक्ष कृती सोडा असं कुठेच म्हटलेलं नाहीये. वाटतं तसं वाचताना शाब्दिक अर्थ जर घेतला, त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो, तर तसं वाटतं की सर्व कर्म अर्पण करून टाक म्हणजे सोडून टाक.
आणि इकडे शेवटी म्हणतात युध्यस्व म्हणजे कर्म कर. तर ती विसंगती नाहीये जर आपण लक्षार्थ घेतला तर. कर्म अर्पण करण्याचा लक्षार्थ आहे की ईश्वराच्या स्मरणात ते कर्म करणे. आणि म्हणून आपल्याकडे बघा, आपण कुठलाही जर धार्मिक कार्य वगैरे केलं की शेवटी काय म्हणतो, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु इदं न मम. हे म्हणण्याची काय पद्धत आहे, जाणीव द्यायची आपल्याला की हे सगळं जरी माझ्या हातून घडलं असलं तरी करता करवता तो आहे, त्यातलं माझं काहीही नाही. माझं काहीही नाही म्हणजे काय काय नाही, जी क्रिया करतो ती माझी नाही, त्याच्या पाठीमागची प्रेरणा माझी नाही, ते कर्माचं जे ऐहिक फळ मिळेल तेही माझं नाही, काय त्याच्यातलं न दिसणार फळ म्हणजे पुण्य लागणार असेल तर तेही माझं नाही, त्यातलं काहीही माझं नाही. त्यामुळे मग हे हवं, ते हवं, हेच हवं, हे नको, हे सगळे जे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. काही नाही, त्यातलं सुख कमी होतं आणि दुःख वाढत जातं. सगळ्याचा पर्पज काय आहे शेवटी, जास्तीत जास्त सुख टिकून राहणं. त्याच्यासाठी सर्व फिलॉसॉफी ही झालेली आहे. तर हे माझं आणि मला हे जे बंध निर्माण होतात ते शिथिल करण्याचं काम इदं न मम ने होतं. अजून कर्म अर्पण करण्याबाबतचा एक मुद्दा आपण अजून बघितला होता की अर्पण करण्यासाठी कर्म चांगलं होवं. कुठलंही काहीही कसंही वागा आणि अर्पण करत सुटा असं नाही, अपेक्षित नाही. आता हे ईश्वराला अर्पण करायचंय. साधी आपण कोणाला गिफ्ट द्यायची असेल तरी आपण चांगल्यातली चांगली वस्तू आणतो. त्याला काय आवडेल त्याचा विचार करतो, ते चांगल्या कागदात गुंडाळतो, योग्य पद्धतीने हसत मुखाने ते देतो. तर आता इथे ईश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे, तर त्याला जी गोष्ट द्यायची आहे ती तितकीच शुद्ध स्वच्छ हेतूने केलेली, चांगल्या क्वालिटीची, उच्च दर्जाची अशी असायलाच पाहिजे. आणि ती देताना सुद्धा आपण अत्यंत नम्र भावनेने ते अर्पण केलं पाहिजे आणि अत्यंत प्रेमाने अर्पण करायला पाहिजे. आता मगाशी आपलं कर्म ईश्वर अर्पण कसं होतं ते आपण ते देवाच्या स्मरणामध्ये कर्म केलं की ते आपोआपच अर्पण होतं. म्हणजे नामस्मरणात केलेलं कर्म हे सहजच कृष्णार्पण होतं. तुकाराम महाराजांच्या 2 ओळी आहेत. तुका म्हणे करिता काम हृदयी नाम धरीन. हे कर्म अर्पण करण्याचं सूत्र आहे. तेव्हा आपण म्हणलं होतं की आपल्या पातळीवर आता आपण काय करायचं, तर एक तर मनामध्ये तो भाव अचानकपणे निर्माण होणार नाही, भाव निर्माण व्हायला हवा असं म्हणून भाव निर्माण होत नाही. त्यासाठी छोट्या छोट्या कृती काहीतरी रोजच्या जीवनामध्ये आपल्याला उपासनांच्या माध्यमातून त्या आणाव्या लागतात. उपासनांचं तेच, उपासना कर्मांचं तोच हेतू आहे की ती उपासना आधी थोडीशी मेकॅनिकली होते, मग हळूहळू त्याच्यामध्ये भाव आणायचा आहे म्हणून थोडासा आर्टिफिशियली आपण काही गोष्टी करायला लागतो आणि मग त्या हळूहळू कुठेतरी आपल्या आचरणामध्ये आपल्याही नकळत उतरायला लागतात आणि मग तो भाव आतून वाटतो. हा सगळी एक म्हणजे सहज घडणारी गोष्ट नाही, थोडी आर्टिफिशियली थोडासा पेशन्स ठेवून, थोडा वेळ देऊन स्वतःवरती काम करत, स्वतःचं आत्मपरीक्षण करत करत करण्याची गोष्ट आहे. म्हणून आपण काही छोट्या छोट्या प्रार्थना अशा आपल्यासाठी डिझाईन कराव्यात. त्यातली एक प्रार्थना आहे ते माधवानंदांनी दिली, ती मला आवडली म्हणून मी ती तुम्हाला सगळ्यांसाठी शेअर करते. की रोज आपण एकदा तरी दिवसातनं कधीतरी किंवा खूप काही आपण छान केलं असेल तेव्हा एक 2 मिनिटं स्वतःशी वेळ देऊन म्हणावं की देवा हे मी केलंय, हे तुझं तुला अर्पण असो. हे छान केलंय की आता जेव्हा छान वाटत असेल तेव्हा. कधी कधी खूप छान करायचा प्रयत्न करूनही जेवढं छान व्हायला हवं तेवढं होत नाही. मग तेव्हा तेही कबूल करावं की नाही फार छान झालेलं, पण जेवढं जमलंय तेवढं मी तुला अर्पण करते. आणि फळाच्या बाबतीत म्हणावं की तुझी इच्छा ती माझी इच्छा. हे असं म्हणत म्हणत गेलं ना आणि जसं जसं आपलं आत्मपरीक्षण वाढतं तेव्हा पुष्कळ वेळेला आपल्याला मागे वळून बघताना लिंक लागते की त्या वेळेला जे खूप खटकलं होतं ते आज त्याच्यामुळेच आज माझं खूप हित झालेलं आहे असं बरेच वेळेला आपल्याला जाणवतं. फक्त त्या अँगलनी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते जाणवतं. म्हणजे परमेश्वराची कृपा म्हणजे काय, तर आपल्याला हवं तसं घडणं असं नाहीये त्याचा अर्थ. आपल्यासाठी जे बेस्ट पॉसिबल आहे, ते भलं बेस्ट मला माहिती नाहीये काय येते. मला काहीतरी वेगळंच वाटतंय, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच आहे. तर तेच तो घडवेल जे माझ्या हिताचं असेल. ते मला ते हित लक्षात नाही आलं तर तो माझा प्रॉब्लेम आहे.
ते मला आज नाही कळलं तर उद्या कळेल. इथे श्रद्धा हा जो मुद्दा या तिसऱ्या चौथ्या विभागामध्ये आपल्याला दाखवणार आहेत पुढे, की श्रद्धेने कुठलीही गोष्ट करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे असं जेव्हा आपण 2-3 लाईन्स म्हणू आपल्या मनाशी आणि सगळं अर्पण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू, तर तो प्रयत्न हा कर्माच्या बंधनातून सुटण्याचा आपला एक मंत्र ठरू शकतो. आणि मग नंतर मी अर्पण करते ही भूमिका सुद्धा त्याच्यातनं हळूहळू जायला पाहिजे. ती फार पुढची स्टेज आहे. आणि त्याच्यामध्ये सहजता आली पाहिजे. म्हणजे अर्पण करावंसं वाटणं ही भावना सहज निर्माण व्हायला पाहिजे. आई जेव्हा मुलासाठी एखादा त्याग करते, तेव्हा ती चला आता मी त्याग करायला पाहिजे अशी काही सहजच होतो तो. विदाऊट इव्हन थिंकिंग त्या गोष्टी होतात. तसं ती सहजता आणि मुलाबद्दल आईला जे प्रेम वाटतं, ते प्रेम ईश्वराबद्दल आपल्याला जेव्हा वाटायला लागेल, तेव्हा ही अर्पण करणं, ईश्वराला आपली कर्म अर्पण करणं, ही गोष्ट ही सहज साध्य अशी होत जाईल. आता इथपर्यंत आपण बघितलं, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य, म्हणजे कर्म ईश्वरार्पण करणे. याच्यातले वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे शेड्स बघितल्या. आता पुढचा शब्द आहे अध्यात्म चेतसा. हा आता आपल्याला पूर्ण नवीन घ्यायचा आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला बोललो अध्यात्म चेतसाच्या अलीकडेपर्यंत. आता अध्यात्म चेतसा म्हणजे काय? तर कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार देवाला अर्पण केला की मन मोकळं होतं. मनावर कुठलंही ओझं राहत नाही, ना यशाचं ना अपयशाचं. पण मग ह्या मोकळ्या झालेल्या मनाचं काय करायचं? कारण चित्त जर आपण बघितलं तर त्याचा स्वभाव कशाला तरी चिकटण्याकडे आहे. काही सोडण्याकडे त्याचा कल नसतो. सारखं त्याला कशाला तरी चिकटायला लागतं. ते कशाशी ना कशाशी तरी संबंध जोडून राहतं. मग ते कधी भावनेनी देवाशी संबंधित राहील किंवा मग कामनेनी विषय वस्तू संसारातल्या कुठल्या गोष्टींशी जोडलेलं राहील. आणि मग असं जोडलं जात असताना ते वेगवेगळे संस्कार घेतं मन, अंतःकरण. मग कधी ते चढून जातं, कधी ते घाबरतं, कधी अस्थिर होतं, कधी मरगळतं. या सगळ्यातून ते थकतं. आणि मग जर आपल्या हातून काही चांगलं घडायचं असेल तर आपलं मन असं थकलेलं असून चालेल का? ते ताजतवानं असायला पाहिजे. ते चित्त प्रसन्न असायला हवं, शांत असायला हवं. आणि मग चित्त आपला चंचल स्वभाव टाकून शांत आणि स्थिर कशामुळे होईल? त्याचं उत्तर या शब्दाने दिलेलं आहे, अध्यात्म चेतसा. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या शुद्ध जाणीवेशी चित्त जेव्हा संबंधित होऊन राहतं, तेव्हा त्याला म्हणायचं तुम्ही अध्यात्म चेतस. चेतस म्हणजे अंतःकरण, मन. आणि ते अधि आणि आत्मा हे 3 शब्द एकत्र आले. आत्म्याच्या आधारावर ते विसंबून राहिलेलं आहे, म्हणजे आत्म्याशी जोडलं गेलेलं आहे. पुढे 8व्या अध्यायामध्ये अध्यात्म म्हणजे काय असं जेव्हा अर्जुन विचारतो, तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतो, स्वभावोध्यात्म उच्यते. म्हणजे स्वभाव अध्यात्मम उच्यते. अध्यात्म चेतस होणं म्हणजे चित्तानी स्वभावात राहणं. स्वभाव म्हणजे आत्मभाव. आता वस्तुतः हे सगळं जे काही आहे स्वभावात राहणं, हे ध्यान प्रक्रियेमध्ये स्पष्टपणे कळतं. मग शांत वेळी आसनावर शांत बसून 2 भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून काही एखादा ओंकार म्हणा किंवा दुसरा कुठला एखादा मंत्रांचं स्मरण करत करत आपण चित्त शांत करण्याचा प्रयत्न करतो. मग चित्तात उठणाऱ्या वृत्ती हळूहळू हळू शांत होत जातात. आणि ज्याची ध्यानाची जेवढी प्रॅक्टिस असेल त्या प्रमाणात त्याला ध्यान लवकर लागणे, चांगले लागणे, जास्त काळ लागणे वगैरे वेगवेगळे टप्पे घडतात. आणि जेव्हा एखाद्याची कपॅसिटी चांगली असेल, जास्त प्रॅक्टिस त्याची उत्तम असेल आणि अंतःकरण बऱ्यापैकी शुद्ध असेल, तर योग्य प्रकारे वेध घेता घेता स्वची जाणीव ही ज्ञानामध्ये चित्ताला व्यापून राहते. हेच अध्यात्म चेतस कोण आहे. आणि या जाणीवेचा परिचय करून घ्यायचा असेल तर ध्यानाला पर्याय नाही. ते ध्यानातच घडू शकतं आणि ध्यानानेच वाढूही शकतो. कारण ही देवाची ज्ञानशक्ती आहे. तो या स्वरूपामध्ये आपल्याला ध्यानामध्ये त्याचा अनुभव घेता येतो.
आणि त्याच्यासाठी रोज उपासना करणं, निधिध्यासन करणं हे आवश्यक आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा असं समर्थ सांगतात. पण त्यांचा राम म्हणजे कोण? सगुण राम नाही. सगुण राम सुद्धा चालेल सुरुवातीला, काही हरकत नाही. पण त्यांना मनात धरलेला आहे तो आत्मा राम आहे. आणि त्यांची ध्यानातली पद्धत सांगताना समर्थ काय म्हणतात? मी कोण असा ऐसा हेत धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. मी कोण आहे असा विचार करत आपण हे उपदेश साराच्या वेळेला सुद्धा ध्यानयोगामध्ये बघितलं होतं की कोहम आणि मग कोहम पासून सुरुवात करून मग ध्यानाची प्रक्रिया जेव्हा साधेल तेव्हा ते सोहम पर्यंत आपली प्रगती होते. म्हणजे देहाच्या पलीकडे सगळ्या उपाधींच्या पलीकडे जाऊन त्या आत्म्याचा वेध घ्यावा लागतो. तेव्हा मग स्वरूपाचं कधीतरी तुम्हाला आकलन होऊ शकते किंवा त्याचा बोध होऊ शकेल. आता हे सगळं आपण बोलतोय आणि हा उपदेश चाललाय अर्जुनाला, तो युद्धभूमीवर चाललाय. मग आता युद्ध करण्याच्या प्रसंगी तो काय ध्यान लावून बसणार का? असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये आला तर त्याचं उत्तर आहे की श्रीकृष्णासारखा प्रॅक्टिकल परमेश्वर कोणी नाही. श्रीकृष्ण असं सांगणं शक्य नाहीये की युद्ध सोडून तू ध्यान लाव. तर हे जे काही करायचंय, आणि इथे जरी युद्धस्व म्हणलं असेल तरी अर्जुनाच्या निमित्ताने आपण सगळे बोध घेतोय. तेव्हा प्राप्त कर्तव्य कर्म करताना युद्धाचा अर्थ सर्वसामान्यांसाठी आपल्यासाठी असा आहे की आपल्याला आता जे काही करंट सिच्युएशन मध्ये जे काही कर्म करायचं आहे त्याच्यासाठी आपलं मन शांत स्थिर असणं गरजेचं आहे. मग हे जे काही आहे धारणा ध्यान वगैरे हे आधी करण्याची गोष्ट आहे. आणि आपण हे दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं. योगस्थ कुरु कर्माणि. तुम्ही आधी ध्यानयोग आचरणात आणा, मन शांत करा आणि त्या आत्म्याच्या प्रकाशात जे चार्ज झालेलं आहे चित्त, त्या चित्ताने तुम्ही जर काम केलं तर मग ते काम उत्तमच होईल. म्हणून योगस्थ कुरु कर्माणि. पण हे रोज करायला पाहिजे. म्हणजे एकदा कधीतरी करून होणारी गोष्ट. रोज जेव्हा तुम्ही थोडा थोडा वेळ त्याच्याकरता द्याल जाणीवपूर्वक, तेव्हा मग ते कुठे आत्मानुसंधान थोडं थोडं साधू लागेल आणि मग स्वच्या जवळ जाण्यातला वेळ आपला वाचेल. कमीत कमी वेळात किंवा लवकर आपण अनुसंधानात पोचू शकतो. मग कर्मापूर्वी आणि पुढे पुढे कर्म चालू असताना सुद्धा अनुसंधान टिकू शकते. तरच आपलं स्मरणात काम होणार आहे. हे सगळं कशासाठी आहे? कर्म अर्पण करण्यासाठीची आहे की आधीच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे अध्यात्म चेतस होणं म्हणजे स्वसंबंधित राहण्याची जी एक प्रक्रिया आहे ती चित्ताच्या स्थिरतेसाठी, चित्तामधला सत्वगुण वाढीला लागावा याच्यासाठी, आणि त्याच्यामुळे सत्वगुणी अंतःकरण असताना जे काम करू ते उत्तम होईल ह्याच्यासाठी, आणि ते स्मरण टिकून राहील ह्याच्यासाठी आहे. आणि काम करता करता आत्मानुसंधान टिकणं हे पण आपण दुसऱ्या अध्यायातल्या एका श्लोकात बघितलं होतं. योग कर्मसु कौशलम, ह्याचा आपण वेगळा अन्वय लावला होता. कर्मातलं कौशल्य म्हणजे योग असा पटकन अर्थ आपल्या मनामध्ये येतो लाईन वाचल्या वाचल्या. पण तसा अर्थ न घेता कर्मसु योग हा कौशलम असा अर्थ लावायचा. कर्म करता करता जोडलेलं राहणं आत्म्याशी हे कौशल्य साधायचं आहे, म्हणजे योग साधायचा आहे. हे आपण दुसऱ्या अध्यायातलं आपण ते आठवत राहतच, कारण अध्यात्म चेतसा हा ज्ञानयोगातला पार्ट आहे आणि सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग जो आपण पुरेशा डिटेलमध्ये दुसऱ्या अध्यायात बघितलेला आहे. इथे आता आपली पहिली ओळ पूर्ण झाली. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा. आता दुसरी ओळ. निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत ज्वरः. श्लोकाच्या या दुसऱ्या ओळीमध्ये कर्म उत्कृष्ट व्हावं म्हणून 3 गोष्टी सांगितलेल्या. ज्याला वाटत असेल की आपल्या हातनं उत्कृष्ट कर्म व्हावं त्या व्यक्तीने निराशीही म्हणजे आसक्ती रहित असायला हवं. निर्ममः म्हणजे ममत्व रहित असायला हवं. आणि विगत ज्वरः म्हणजे ज्वर रहित असायला हवं. आता ज्वर शब्दाविषयी आपण थोडस नंतर बघणार आहोत. पण पहिल्यांदा या 3 शब्दांची एक गंमत आहे ती सांगते. हे 3ही शब्द हे 3 काळांशी संबंधित आहेत बरं का. निराशी ही हे जे पद आहे
ते भविष्य काळाशी संबंधित आहे. निर्ममः हे पद जे आहे ते वर्तमान काळाशी संबंधित आहे आणि विगत ज्वर हे पद आहे ते भूतकाळाशी संबंधित आहे. आणि अशा प्रकारचा सूक्ष्म अर्थ स्वामी चिन्मयानंदांनी आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. तर पहिल्यांदा आपण निराशीही म्हणजे काय ते बघूया. निराशीही म्हणजे आसक्ती रहित होऊन. आता जेव्हा काहीतरी आपण कर्म करत असतो आणि ते कर्म करून पुढच्या काळात आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या, काही घटना घडाव्यात असं आपल्याला वाटत असतं, तर त्याची आपल्याला एक अशी ओढ लागलेली असते. आपण सतत त्याचं चिंतन, पुढे काय घडेल त्याचं चिंतन करत असतो. पण त्यासाठी ते त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आपल्याला घडायला हवंय त्या पद्धतीने ते घडण्यासाठी वर्तमान काळात योग्य दिशेने आणि पुरेसे प्रयत्न करणं किंवा ते कर्म चांगलं कसं होईल जास्तीत जास्त करताना त्याच्याकडे लक्ष देणं हे खरं म्हणजे आवश्यक आहे. म्हणजे प्रयत्नांकडे लक्ष देणं, आपले प्रयत्न अचूक होत आहेत का, योग्य वेळी होत आहेत का, पुरेसे होत आहेत का, हे प्रयत्नांना प्राधान्य देणं हे महत्वाचं आहे. कर्म चांगलं होण्याशी आपलं अंतःकरण जोडलेलं राहायच्या ऐवजी आपण पुढचा विचार करतो. हे झालं, एकदा उरकून टाकलं की मग पुढे हे होईल, मग ते झाल्यानंतर मी काय करीन, म्हणजे त्या फळाचा मी कसा उपभोग घेईन, मग त्यांनी मला कुठले फायदे होतील, मग मला कशी मज्जा येईल वगैरे वगैरे, जे आपले असे खयाली पुलाव सुरू होतात. मनोराज्य आपण करायला होतो. मग त्या कल्पनेच्या राज्यामध्ये गुंतताना हातातलं काम नीट करणं हे राहून जातं. त्यामुळे निराशीही हे पद म्हणजे निराश होणं असं चटकन वाटू शकतं. तसं नाही. निराश होण्याशी त्याचा काहीच संबंध नाहीये. फक्त भविष्यातल्या सुखांच्या मनोराज्यामध्ये रमून जाऊन वर्तमान काळात चुका करणं किंवा वर्तमान काळामधल्या गोष्टींकडे लक्ष पुरेसं नसणं, अवधान कमी पडणं ह्याला आक्षेप घेतलेला आहे. म्हणून निराशी म्हटलेलं आहे. आता माणसाला इच्छा असणार, आशा असणार आणि त्याच्या वृत्ती त्याच्या मनामध्ये डोकावत राहणार, त्याच्याप्रमाणे तो कर्माची दिशा गरज पडेल तर बदलेल ही कर्म सुरू असणं हे सगळं स्वाभाविक आहे. पण लक्ष कर्मात पाहिजे, पुढच्या फळात नाही. आणि बरेच वेळेला मग प्रयत्न करून समजा एखादी गोष्ट नाही घडली तर मग आपण करतो जाऊ दे आता काय, शेवटी परमेश्वराची इच्छा. तर ही शेवटी नाही, संत म्हणतात की आधीच, हे तुम्ही आधीच म्हणा ती परमेश्वराची इच्छा आहे. आणि ते तसं म्हणतात. आपण पूर्ण प्रयत्न करू आणि देवाच्या इच्छेवर सोडू. जेव्हा कर्म सुरू करण्यापूर्वीच यश किंवा अपयश जे काही मिळेल ते जर तुम्ही त्याचा आधीच स्वीकार केला असेल किंवा ते पूर्ण परमेश्वरावर सोडलं असेल तर मग कर्म करताना तुमचं लक्ष चांगलं लागेल आणि फळ मिळेल का नाही, मिळेल का नाही, कसं मिळेल, काय मिळेल, ह्याच्यामुळे जो मनावरती एक अदृश्य ताण निर्माण होतो तो ताण राहणार नाही. हे आपल्या परीक्षेमध्ये खूप आपल्याला ही बरोबर सिच्युएशन लक्षात येते की एकतर कधी समजा लिमिटेड अभ्यास झाला असेल आपला तर मी जो अभ्यास केलाय त्याच्यावरचा प्रश्न पडतोय का नाही ह्याची एक प्रचंड काळजी असते. समजा अभ्यास पूर्ण झाला असेल तर तो सगळा पूर्ण आठवेल का नाही ह्याची एक काळजी असते. आणि मार्कांशी आपलं कोरिलेशन असतं ना, 10 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा, 8 मार्काचा, त्याच्यातल्या ज्ञानाकडे लक्ष कमी. अभ्यास करताना सुद्धा पुष्कळ जण असा अभ्यास करतात की 8 मार्काच्या प्रश्नांसाठी मी एवढं तुम्ही जनरल आधी विषय समजून घ्या, मग 2, 4, 6, 8, 10, 20 जो काय प्रश्न असेल त्याप्रमाणे तुम्हाला सुचेल ते. पण आधी ज्ञानाशी कॉम्प्रोमाइज नका करू. मार्कांशीच तुम्ही सारखं जोडलेले राहाल तर मग ज्ञानाशी तुमचा संबंध तुटतो ना, त्याचं काय करणार. आणि परीक्षा हे तुम्हाला ज्ञान किती झालंय हे समजण्यासाठी घेतलेली गोष्ट आहे. मार्क हा त्याचा एक म्हणजे एक तुम्ही मोजमाप काढलंय, पण त्याला सर्वस्व मानून कसं चालेल. म्हणून इथे समर्थ म्हणतात की देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. हे झालं निराशीही बद्दल. आता पुढचा शब्द आहे निर्मम. निर्मम म्हणजे ममत्व रहित होऊन. आता वर्तमानात मला जे मिळालेलं आहे त्याच्यावरचा माझेपणाचा अधिकार आणि आसक्ती ही घट्ट धरून राहण्याचं
राहण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला ममत्व म्हणतात. की ज्याच्यावर माझं प्रेम आहे, ज्याच्यापासून मला आनंद मिळतोय, सुख मिळतोय, अशा व्यक्ती असतील, वस्तू असतील, त्या सगळ्या माझ्याकडे कायम राहायला पाहिजे. अशी एक इन्हेरंट आपली इच्छा असते. म्हणजे त्या माझे जे आता सुख मला मिळतंय त्याच्यामध्ये कधीही बाधा येता कामा नये. आणि ही एक भावना असते आणि आहे ते हातातून निसटून गेलं तर अशी एक भीती पण असते. पण आपल्याला माहिती असतं की कधी ना कधी हे संपणार आहे. कुठलीच गोष्ट ही चिरकाल टिकणारी नाही हे आता आपल्याला माहिती आहे. मग हे सुख आज जे आहे हे असंच फॉर एव्हर राहणार नाही हे आपल्याला एक कुठेतरी माहिती असतं. पण आपलं मन ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतं. त्यामुळे ते आपण त्याला घट्ट पकडून राहतो आणि ते सुटू नये, निघून जाऊ नये म्हणून आपली सगळी धडपड सुरू असते. त्यामुळे हे जे आहे जे जे चालू आहे, जे सुखाची अवस्था असेल किंवा वस्तू, व्यक्ती यांना घट्ट पकडून राहणं, ममत्व, त्याच्यामुळे चाललेल्या कामातील लक्ष कसं कमी होतं, ह्याचं एक उदाहरण माधवानंदांनी दिलेलं आहे. ते काही आहे, तिची मुलगी परीक्षेला गेली आणि 10वीची वगैरे असेल परीक्षा बोर्डाची आणि आई काहीतरी वाचतीये किंवा काही कुठेतरी शिवण काम करते किंवा तिचं जे काही असेल ते काम करते. पण तिच्या मनात सारखे विचार चालले की ती पेपर नीट लिहिला असेल का, तिचा सगळा अभ्यास नीट झाला होता की मी माहिती नाही, हिला आठवलं नाही तर काय होईल, मग एवढे मार्क नाही पडले तर मग पुढच्या ऍडमिशनचं काय. म्हणजे ती मुलगी माझी आहे त्यामुळे तिला त्रास झाला की तो मला त्रास होणार आहे. हा एक ममत्वाचाच एक प्रकार आहे. आणि मग तिचं हातातलं जे काम आहे ते चुकतंय. कारण तिचं चित्त ममत्वामुळे माझी मुलगी कशी जास्तीत जास्त चांगला मार्क मिळवेल असा पेपर लिहून येईल ह्याच्यात गुंतलेलं आहे. आणि हे मी प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे. तर माझ्या वडिलांचीच गोष्ट सांगते. माझा मुलगा अत्यंत हुड, माझी मुलगी अत्यंत गुणी, मी अत्यंत गुणी शाळेमध्ये. अगदी सिन्सिअर स्टुडंट, सगळं वेळच्या वेळी, खूप छान, सगळ्यात मार्क, ह्याच्यात पहिली, त्याच्यात पहिली. माझी मुलगीही तशीच. आणि मुलगा एकदम वेगळा. सतत खोड्या, अभ्यासाची अजिबात आवड नाही. सारखं शाळेमधून बोलावणी यायची, तुमच्या मुलांनी हे केलं, होमवर्क इनकम्प्लीट, अमुक तमुक. इतका अपमान वाटायचा, इतका अपमान वाटायचा की काय हे, हा मला अगदी लाज आणतोय वगैरे वगैरे असं वाटायचं. आणि मग मी माझ्या वडिलांना एक दिवस भेटायला गेले, कारण ते शिक्षण तज्ञ होते. त्यांच्या हाताखालनं अनेक गोड मुलं गेलेली होती आणि त्यांना त्यांनी चांगल्या पद्धतीने सरळही केलेलं होतं. म्हणून मग मी त्यांचा सल्ला घेतला की बाबा तुम्ही मला काहीतरी सांगा बुवा, ह्या मुलाचं काय करायचं वगैरे वगैरे. म्हणजे त्या मुलाचं काय करायचं ते आपण नंतर बघू, आणि तुला काय करायला हवंय ते सांगतो. तुझा अहंकार बाजूला ठेव आणि ममत्व बाजूला ठेव. मला काही कळलंच नाही तेव्हा. आता माझा काही अभ्यास नव्हता अजिबात, त्यामुळे अगदीच डोक्यावरनं गेलं की यांना काय म्हणायचं. म्हणजे मी काय विचारतेय, हे काय सांगतायत. म्हटलं अहो तो काय रस्त्यावरचा मुलगा, मुलाची का मी काळजी करणार आहे, तो माझा मुलगा आहे तर मला त्याची काळजी वाटणारच ना. तेच सोड असं मी म्हणतोय तुला, असं ते शांतपणे म्हणाले. तेच सोड. तो तरी तुझा मुलगा असला तरी त्याचं डिझाईन पूर्ण वेगळं आहे. ती एक वेगळी व्यक्ती आहे, त्याचं प्रोग्रॅमिंग वेगळ्या पद्धतीने, तो वेगळे संस्कार घेऊन आलाय आणि तू तुझ्या फुटपट्टीने त्याला सारखी मोजत बसलीस तर काय होईल. म्हणजे मला ते खूप काही पचारी पडलं नाही, पण मी कधी आर्ग्युमेंट नाही करायची त्यांच्याशी. ते त्यांचा अधिकार मला माहिती होता ना, आपल्याला कळत नाहीये पण ठीक आहे. म्हणजे मी थोडस आरडाओरडा कमी करणं किंवा नॅगिंग कमी करणं वगैरे असं माझ्या वागण्यात बदल केले आणि ती वेळ निभावून नेली. एक झालं त्याच्यामुळे, नॅगिंग आणि कमी हे केल्यामुळे आमच्यातले संबंध चांगले राहिले. नाहीतर मग पुढे पुढे मग मुलं अव्हॉइड करायला लागतात आयांना. आई समोर आली की हेच विचारणार, त्यापेक्षा नकोच, आईची नजरच चुकवा. तर हे होता कामा नये. एवढी समज मला त्याच्यातनं आली की जर आपण हे करत राहिलो अशा पद्धतीने तर तो सुधारणार नाहीच आहे. गेले 4 वर्ष मी हे करते, तो सुधारत नाही, तर आता अजून केलं तरी तो सुधारणारच नाहीये. पण रिलेशन मात्र बिघडतंय, तर तेवढं नको बिघडू द्यायला. एवढी समज मला आली आणि मी ते सगळं प्रकार तो थांबवला. पण मला आता कळतंय की त्याला काय नेमकं म्हणायचं होतं. की माझा मुलगा, त्याला शिक्षा होतीये, हे मी माझ्या मनाला लावून घेण्याचं काय कारण आहे. तो वेगळा आहे. जरी तो माझा असला तरी तो म्हणजे ऋणानुबंधामुळे तो माझ्या पोटी आलेला आहे. माझा अधिकार नाहीये त्याच्यावर. त्यामुळे गीतेला निर्मम म्हणजे निष्प्रेम व्हावं असं म्हणायचं नाहीये. फक्त
प्रेमात नैसर्गिक माझेपणा जो असतो तोही मान्य आहे, पण त्यात गुरफटून जाणं, त्याच्या खेरीज काही न सुचणं किंवा त्याच्यावर पकड ठेवणं, अधिकार गाजवणं, हे जर आपण करत राहिलो तर मुख्य उद्देशावर, कर्माच्या उद्देशावरचं आणि करण्यावरचं लक्ष उडतं आणि म्हणून निर्मम व्हा असं इथे सांगतो. आणि हे भगवंतांनी पुन्हा सांगितलेलं नाहीये बरं का, नुसतं मी स्वतः आचरणात आणलेले. अनेक प्रकारे त्यांचं चरित्रात जर आपण डोकावलं तर ते निर्ममपणे कसे वागलेले आहेत याची उदाहरणं आपल्याला सापडतात. कंस हा त्यांचा सख्खा मामा होता, पण तो दुष्ट होता म्हटल्यानंतर त्यांचं मारणं हे कर्तव्य होतं. त्यांनी काहीही ममता वगैरे मनात न आणता त्याचा त्याचा वध केला. शिशुपाल हा त्यांचा सख्खा आत्तेभाऊ होता, त्याचाही त्यांनी त्यांच्या 100 अपराध पोटात घालण्याचं आपलं वचन पूर्ण झाल्यानंतर त्याला मारलं. यादवांना, स्वतःच्या कुलातल्या लोकांना जेव्हा ते माजले तेव्हा त्यांनाही त्यांनी निर्ममपणे त्यांचा अंत करायला ते मागे पुढे बघितले की माझंच यादव कुलातले वंशज, आता मी त्यांना कसं मारू, असं काहीही ममत्व त्यांनी कुठेही आड येऊ दिलेलं नाही. महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये नारदांच्या तोंडी एक श्लोक आहे जो निर्ममत्वाचं महत्व सांगतो. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्युः त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेति च भवेन मृत्युः न ममेति च शाश्वतम. 2 अक्षर जी आहेत, मम 2 अक्षर आहेत ना, या 2 अक्षरांनी मृत्यू होतो. म्हणजे त्या ममत्वामुळे तुम्ही जन्म मरणाच्या संसारात पुन्हा 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 गुरफटले जातात. आणि त्र्यक्षर 3 अक्षर न मम, या 3 अक्षरांनी मात्र तुम्हाला शाश्वत ब्रह्माची प्राप्ती होते. तुम्ही माझेपणा जर सोडलात तर तुम्ही या जन्म मरणाच्या चक्रातून सुटता, असा त्या श्लोकाचा भावार्थ आहे. अजून एक गंमतशीर गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आहे की जी निर्ममत्व फार सुंदर एक्सप्लेन करते. एकदा एक माणूस त्यांच्याकडे आला, गोंदवलेकर महाराजांच्याकडे, आणि त्यांना म्हणाला की निर्मम राहायचं कसं काय शक्य आहे, प्रपंचामध्ये नाही राहता येत, आणि संतांनी नाही का प्रपंच केला, अनेक प्रापंचिक संत आहेत, नामदेव आहेत, तुकाराम आहेत, एकनाथ आहेत, यांनी सगळ्यांनी प्रपंच केला, आम्हीही प्रपंच करतो. मग त्याला उत्तर देताना गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही म्हणता ते खरंय, संतांनी प्रपंच केला, पण ते प्रपंचामध्ये असल्यासारखे दिसतात आणि तुम्ही प्रपंचामध्ये बुडलेले असता. त्याला काही कळेना नेमकं काय म्हणायचंय. मी त्याला एक उदाहरण दिलं. चिक्कू जर घेतला आणि तो उघडला तर त्याची बी अशी चकचकीत सुटून बाहेर पडते, त्याला काहीही गरातला कुठलाही भाग चिकटलेला नसतो. तसे संत असतात, ते चिक्कू मध्ये असल्याने संसारामध्ये असले तरी ते अलिप्त असतात, संसारात ते कुठलेही दोष त्यांना चिकटत नाही. पण आंबा जर बघितला मग आंब्याची कोय किती किती तुम्ही पिळली तरी त्याला थोडा तरी गर शिल्लक राहतोच राहतो. तसे आपण प्रापंचिक असतो की त्यात आपला काही ना काहीतरी थोडस चिकटले, पण आसक्ती ही राहतेच राहते. हे त्याला उदाहरण देऊन त्यांनी एक्सप्लेन केलं की संसारात राहून अलिप्त राहायचं म्हणजे कसं, तर चिक्कूच्या बी सारखं. म्हणून निर्मम या पदाला अनुसरून एक समर्थांचं वचन आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. हे सगळं आहे ते देवाचंच आहे, माझं काही नाहीच आहे असं जर म्हटलं तर ज्याच्यामुळे त्रास होणार आहे, त्या ममत्वाचे जे दोरखंड आपल्याला जखडणार आहेत त्याचं मूळच तुटेल ना. मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. म्हणजे कशाला सारखं सारखं सांगितलंय की हे सगळं परमेश्वराचं आहे, माझं काही नाही, माझं त्यांनी सारखा चिकटतोय, मला दूर ओढायला ते वाक्य आपल्याला मदत करणार आहे की माझं काही नाहीच आहे. म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे आणि आहे तितुके देवाचे हे आपल्याला प्रिन्सिपली म्हणजे बुद्धीच्या लेवलवरती कळलेलं असतं. पण आचरणात आणण्यासाठी परत एक छोटी प्रार्थना जी डिझाईन केलेली आहे की रोज एकदा तरी म्हणावं की मी कोणी नाही, माझं काहीही नाही आणि मला काहीही नको. देवा तुझंच सर्व काही आहे, तू सर्व काही आहेस,
तुझंच सगळं काही आहे आणि तुझी इच्छा ती माझी इच्छा, असं म्हटल्यानंतर वेळोवेळी आपल्याला हे का म्हणावं लागतं की आपला मूळ उद्देश काय आहे, त्या उद्दिष्टापासून आपण त्या आसक्तीमुळे भरकटत नाहीयेत ना, हे आपलं आपल्याला चेक करायला लागतं. आपलं आपल्याला स्वतःला ओढावं लागतं. आणि मूळ उद्दिष्ट काय आहे, तर परमेश्वर प्राप्ती, आत्मप्राप्ती. त्यासाठी बाकीच्या कुठल्या जमेल्यामध्ये कमीत कमी अडकायचं आहे. सगळं करू नये. करण्याचं सोडायचं काहीच नाहीये, पण अडकायचं नाहीये. इथे आता दुसरा शब्द झाला आपला निर्मम. हा. आणि आता पुढे विगत ज्वर. हा. ज्वररहित होऊन कर्म कर. आता ज्वर म्हणजे काय ते आपण जरा समजून घेऊ. आपण म्हटलं होतं मगाशी सुरुवात केली तेव्हा की ज्वर हा शब्द हा भूतकाळाशी संबंधित आहे. तो पूर्वी घडलेल्या घटनांचा एक संस्कार माणसाच्या मनावरती असतो. मागचं बरंचसं काही आठवत असतं आणि त्याच्याबद्दल सौम्य किंवा तीव्र अशी कुठली तरी प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये उमटत असते. ऍक्च्युअली भूतकाळातून म्हणजे भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्याच्यापासून माणसांनी शहाणपण शिकावं ह्याच्यासाठीच स्मृतीची योजना देवानी केलेली आहे. त्याच्यात काही गैर नाहीये की भूतकाळातल्या गोष्टी आपल्याला आठवतात, पण त्याचा उपयोग कसा करायचा आहे की जे काही चुकलं असेल ते पुढे सुधारायचं. शहाणपण आपलं वाढवण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, आपल्यात सुधारणा व्हायला पाहिजे, पण ते करण्याऐवजी आपण त्या भावनांमध्ये अडकतो. ज्या तीव्र प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये पूर्वीच्या घडलेल्या घटनांच्या उमटत असतात मनामध्ये, त्या प्रतिक्रियांमधून आपल्या मनामध्ये असे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा विकारांच्या लाटा या उमटत असतात आणि त्याच्यामुळे आपलं चित्त विक्षेपित होतं. सगळी खळबळ वाजून जाते. आणि मग तो जो एखादा प्रॉमिनंट विकार असतो तो विकार आपल्या पूर्ण अंतःकरणाला व्यापून टाकतो. मग आपल्यावर कधी कामाचा पगडा असेल, तर कधी क्रोधाचा असेल, कधी लोभाचा असेल, तर कधी मत्सराचा असेल. आणि ह्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचा ताप होतो आणि ह्यातून पुढे मनस्ताप होणारच असतो. त्याला ज्वर म्हटलेलं आहे. ह्या जो विकार, बळावलेला विकार आहे जो आपल्यावर रूल करतो आणि आपल्याला चुकीच्या डायरेक्शन मध्ये गाईड करतो, तो आणि त्याच्यातून पुढे आपल्याला ताप निर्माण होतो, म्हणून त्याला ज्वर, त्या विकाराला ज्वर म्हटलेलं. आता इथे अर्जुनाला हे सांगणं खूप कठीण आहे बरं का, की तू ज्वररहित होऊन युद्ध कर, कारण त्याला युद्ध करायचंय. युद्ध करण्यासाठी त्याच्या मनामध्ये असं एक संताप थोडासा असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. तो असायला हवा, पण आत्ता नाही, युद्ध करताना नाही. युद्धाच्या पूर्वी जेव्हा युद्धाचा निर्णय घेतला तेव्हा सगळं मनामध्ये संताप वगैरे होता की आपल्यावर काय अन्याय झालाय, त्या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठलं पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं आधी ठीक आहे. आता तू युद्ध करायला सुरुवात केलीयस ना, आता ज्वररहित होऊन कर. युद्धस्व विगत ज्वरा. कारण युद्ध करताना जर समोरच्या प्रतिस्पर्धेचे डावपेच कळायला हवे असतील आणि त्याच्याप्रमाणे त्याला उत्तर द्यायचे, त्याचे डावपेच समजून घ्यायचे आणि प्रति डावपेच रचायचे आणि युद्ध जिंकायचं, तर मन कमालीचं शांत हवं. ते जर तेव्हा सुडानी अस्वस्थ आणि पेटलेलं गदगदलेलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. आपल्याला परत आता दुसऱ्या अध्यायाचा रेफरन्स आठवायला पाहिजे. क्रोधात भवती एक अनर्थ परंपरा आपल्याला सांगितली बघा. कामात संजायते क्रोध आणि मग पुढे क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. जर हे ज्वर घेऊन तुम्ही एखादं काम करत राहिलात तर तुमचा नाश होईल, कारण ते तुमचं काम तसं हवं तसं नीट चांगलं होणारच नाही. त्यामुळे कर्म करत असताना क्रोध, कामना किंवा द्वेष किंवा अशा या स्वरूपाचे कुठलेही विकारांचा ज्वर जर असेल तर कर्मामध्ये आपलं पूर्ण लक्ष लागणार नाही. त्यामुळे शिपायांची पलटण म्हणजे लढणारे जरी जवान हे क्रोधाने भडकलेले असले तरी चालतील, पण जो सेनापती आहे तो डावपेच सगळे आखणारे, युद्धाचं सगळं प्लॅनिंग करणारे, त्याचं डोकं अत्यंत शांत पाहिजे आणि विकाररहित, विकारांचा ज्वररहित असायला पाहिजे. असा मुद्दा इथे आहे. आता युद्धासारख्या ठिकाणी जिथे विकारांचा ज्वर आवश्यक आहे असं आपल्यालाही वाटतं, तिथे सुद्धा ज्वररहित होऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करायची सूचना मुद्दामून देत आहेत. तर त्यामुळे आपल्याला युद्ध म्हणजे आपली वेगळी युद्ध आहेत, आपल्याला रणांगणात नाहीये,
आपल्याला बऱ्यापैकी वेळेला मनाशीच युद्ध करावं लागतं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. त्या मनाशी झगडून झगडून त्याला योग्य लाईनीवर आणण्यासाठी आपली एवढी शक्ती आणि वेळ खर्च होतो. म्हणून कोणत्याही कर्मामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता जर तुम्हाला हवी असेल तर कुठल्याही विकारांचा ज्वर अंतःकरणाला चढून न देता ते केलं तर आपल्या शक्तीचा, बुद्धीचा आणि वेळेचा अपव्यय होणार नाही. आणि म्हणून ही त्रिसूत्री सांगितलेली त्यांनी, की कर्मकुशलता, कार्यक्षमता यासाठी भूतकाळात रेंगाळू नका, विगत ज्वरः. भविष्य काळातल्या सुखांच्या मनोराज्यामध्ये वावरू नका, निराशीही. आणि वर्तमान काळातल्या सुद्धा आपल्या गोष्टींना सारखं कवटाळत बसू नका, निर्मम. त्या त्रिसूत्री जर तुम्ही पाळली तर तुमचं कर्मावर पूर्ण लक्ष राहील आणि ते म्हणजे तुमचं जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नैपुण्य किंवा जे अपेक्षित यश असेल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशी यशाची एक गुरुकुल किल्ली या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु असं आपण म्हणतो पहिल्या श्लोकामध्ये. त्याला जगद्गुरु ही का उपाधी दिलेली आहे ते आपल्याला कळतं. इथे आपलं आता आपण ह्या श्लोकावरचं भाष्य संपवतोय. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूयात त्याच्यावरची. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत 186 ते 191. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. म्हणून तू सर्व विहित कर्मे करून ती मला समर्पण कर, परंतु चित्तवृत्ती निरंतर आत्मस्वरूपावर रोखून ठेव. ते चित्तवृत्ती विन्यासावी असं म्हटलं. विन्यासावी म्हणजे न्यास म्हणजे ठेवणं आणि विन्यासावी म्हणजे हळुवारपणे, अलगदपणे ठेवणं. कारण आणि पुढे काय म्हणलंय, चित्तवृत्ती निरंतर आत्मस्वरूपावर रोखून ठेव. हे अध्यात्म चेतसा याचं वर्णन करतायत बरं का ज्ञानेश्वर. चित्त चैतन्याशी संबंधित राहणं, याच्यामुळे कर्म तर चांगलं व्हायला उपयोग होतोच, पण कर्माचा जर कर्मयोग व्हायला हवा असेल तर चित्ताला ह्या स्वरूपाशी नेण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. तरच तो कर्मयोग या पातळीवरती आपलं कर्म जाईल. कर्माच्या माध्यमातून आत्म्याशी जोडणं म्हणजे कर्मयोग, ज्ञानाच्या माध्यमातून जोडलं जाणं आत्म्याशी म्हणजे ज्ञानयोग, आणि भक्तीच्या माध्यमातून जोडलं जाणं म्हणजे भक्तियोग. म्हणून हा स्वरूप योग जेव्हा होईल तेव्हा कर्माचा कर्मयोग होईल. पुढची ओवी, आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिघो देसी. आणि हे कर्म मी करता, याला मी करणार, अशा प्रकारच्या गर्वाला मात्र चित्तात शिरू देऊ नकोस म्हणजे झालं. इथे अहंता आणि ममता ही बाजूला ठेवायचा उपदेश आहे. तुवा शरीर परा मोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे, भोग सकळ. तू या शरीराच्या भजनी लागू नकोस आणि सर्व स्वार्थी कामना टाकून दे, आणि मग जे जे भोग ज्या ज्या वेळी जसे जसे उपस्थित होतील त्या सर्वांचा निशंकपणे उपभोग घे. भोग घेण्यासाठी अडवलेलं नाहीये, भोगांमध्ये गुंतण्याच्या बाबतीत अडवलेलं. सावधानता तिथे ठेवायची. समोर आला भोग घेतला, भोग घेण्यासाठी शरीर मिळालेलं आहे, त्यामुळे ते भोग तुम्ही नाही म्हटलात तरी तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. मग फक्त नवीन वासना निर्माण करून त्याच्याशी चिकटू नका. तुम्ही चिकटलात की नवीन वासना निर्माण होतात, पुन्हा ती नवीन कर्म, पुन्हा त्यांची फळं, ते चक्रामध्ये तुम्ही गुरफटता. आता पुढे काय सांगतात, युद्धस्व, याच्यासाठी पुढे त्यांनी 2-3 ओव्या सांगितल्या. आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ पाये रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी. आता धनुष्य हाती घे, या रथावर चढ आणि शांत आणि प्रसन्न चित्ताने क्षात्रवृत्तीचा अंगीकार कर. आपण पहिल्या अध्यायात तुम्हाला आठवत आहे का, वीरवृत्ती त्याला सोडून गेली कारण त्यांनी कृपेला जवळ केलं म्हणून
वीरवृत्ती त्याला सोडून गेली असा एक संदर्भ आला होता. तर पुन्हा तो वीरवृत्ती अंगीकार असं सांगताय. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी हे. जगात कीर्तीचा विस्तार कर, स्वधर्माचा मान शिगेला चढव आणि पृथ्वीचा हा भार उतरून टाक. आता पार्था निशंकू होई, या संग्रामात चित्त देई, एथ हे वाचून काही बोलो नये. अर्जुना, आता सर्व शंका उपटून टाक, या युद्धाकडे मन लाव. अरे युद्धा वाचून दुसरी कोणतीही वार्ता बोलू नकोस. युद्धस्व, युद्धस्वसाठी या 189, 190 आणि 191 या 3 पूर्ण युद्धस्वसाठी पाहिलेल्या या ओव्या आहेत. आणि इथे युद्धस्व म्हणतायत म्हणजे लढा, लढा दे, लढ. ह्या उपदेशासाठी आपण ह्या सगळ्या आता ओव्या तर वाचल्या, पण हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नाहीच, आपल्यासाठीही आहेच. कारण आपल्याही वेगवेगळ्या पातळ्यांवरती लढा चालूच आहे. आपण मगाशीच बोललो की प्रत्येकाच्या जीवनामध्येच प्रतिकूल परिस्थिती कधी ना कधी येतेच, आणि मग त्याला सामोरं जाताना आपल्याला त्याच्याशी लढा द्यावाच लागतो. म्हणून पण तो लढा देताना ज्यांना आपलं जीवन पूर्णपणे आणि विचारपूर्वक ऑर्गनाईज करायचं असेल, व्यतीत करायचं असेल, तर अशा सगळ्यांसाठी हा उपदेश आहे. आणि ही गोष्ट पुढच्या 2 श्लोकांमधूनही 131 आणि 132 मधून पण स्पष्ट केलेली आहे. पण त्यापूर्वी या श्लोकाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. 30व्या श्लोकाचं सुरुवात काय होते? मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य. इथे भक्ती योगाचा निर्देश आहे. ईश्वरावरती श्रद्धा ठेवून सगळी कर्म त्याच्या नामस्मरणात करणं म्हणजे ईश्वरार्पण करणं. इथे भक्तियोग सांगितलाय. अध्यात्म चेतसा, इथे आत्मचैतन्याशी अनुसंधान साधा ध्यानयोगातून असं सांगितलंय. म्हणजे इथे ज्ञानयोग आहे, आणि ध्यानयोग ही ज्ञानयोगाची साधनेचा एक टप्पा आहे. त्यामुळे ते 2 योग तिथे येतात. आणि निराशीर निर्ममो भूतवा युद्धस्व विगत ज्वरः, इथे कर्मयोग आहे. पूर्ण एका ओळीत कर्मयोगाचं सगळं त्यांनी सार सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या 30व्या श्लोकाचं महत्व हे आहे की भक्ती, ज्ञान आणि कर्मयोग यांचा सुरेख संगम या श्लोकामध्ये दिसतो, आणि कर्मयोगाचं पूर्ण सार त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे 4थ्या श्लोकापासून, म्हणजे 3ऱ्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकापासून ते 29व्या श्लोकापर्यंत जे सगळं काही सांगितलं ते फार सुंदरपणे ते समप केलेलं इथे. त्यामुळे आपण हा 30वा श्लोक आता एकदा परत वाचूया. आज आपला एवढंच होणार आहे, पण हा श्लोक खूप महत्वाचा होता. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा, निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पणी, फलाशा ममता सर्व सोडून झुंज तू सुखे. थांबूयात आपण आता. 2-3 मिनिटं आहेत, पण त्याच्यामध्ये पुढचं काही सुरू करण्यामध्ये काही पॉइंट नाही. पुढच्या वेळेला बघू. 31-32 श्लोक तसे सोपे आहेत, पण ह्या 30व्यावरतीच आधारलेले आहेत ते. त्यामुळे तो पाया होता ह्या 3 श्लोकांचा. वाटतो आपल्याला की 3च श्लोकांचा विभाग आहे, पण 30वा श्लोक जरा डिटेलमध्ये घ्यायची गरज होती. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.